डिअर स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण 4 लेक्चर घेतले. 4ही लेक्चर्समध्ये आपण चॅप्टर नंबर 6 फंक्शन त्याच्यामध्ये लॉगॅरिथम हा पार्ट चालू केला आहे. मी तुम्हाला स्टार्टलाच सांगितलं आहे आपण लॉगॅरिथम हा पार्ट का चालू केला आहे तर आपल्याला लॉग टेबल शिकायचं आहे. लॉग टेबल म्हणजे काय असतो ते तुम्हाला फिजिक्सचे जे सर आहेत मनीष सर ते तुम्हाला शिकवतील. ओके, पण त्या लॉग टेबलचा यूज करण्यासाठी लॉग टेबलच्या साहाय्याने कॅल्क्युलेटरसारखे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला या लॉगॅरिथममधल्या बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत. ओके, परत एकदा नेहमीप्रमाणे आपण लेक्चरच्या सुरुवातीला लेट अस रिकॉल, आपण रिवाइज करूया. काय बघा, जर a रेज टू x इक्वल टू b असेल, जर a रेज टू x इक्वल टू b असेल तर a ला काय म्हणायचं बेस, x ला काय म्हणायचं इंडेक्स. सो a रेज टू x इक्वल टू b, मग याला म्हणायचं कोणता फॉर्म, बोला बोला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग त्यासाठी माझे 2 स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग असतो. मग ह्या साईडला इंडेक्स आहे म्हणजे याच्या अपोजिट साईडला काय येणार, लॉग. सो लॉग ऑफ बी. काय आलं, लॉग ऑफ बी. इकडे इंडेक्स तर इकडे लॉग, इकडे इंडेक्स तर इकडे लॉग. माझं दुसरं वाक्य, बेस हा बेसच राहतो. इथं बेस कोण आहे, ए. मग इथं बेस मांडला ए आणि इथं आला एक्स. याला कोणता फॉर्म म्हणायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. याला कोणता फॉर्म म्हणायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. सो धिस फॉर्म इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. यानंतर आपला पुढचा कन्सेप्ट होता ते म्हणजे रूल्स ऑफ लॉगॅरिथम. रूल्स ऑफ लॉगॅरिथम. रूल्स ऑफ लॉगॅरिथम. बघा, रूल्स ऑफ लॉगॅरिथम. रूल्स ऑफ लॉगॅरिथम काय सांगितले रूल्स ऑफ लॉगॅरिथममध्ये, प्रॉडक्ट असेल लॉग ए प्लस लॉग बी, ह्यामध्ये 2 लॉगची काय झालेली आहे, ॲडिशन. 2 लॉगची काय झालेली आहे, ॲडिशन. ॲडिशन असल्यानंतर आतमध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन. सो लॉग ऑफ ए बी, आतमध्ये घेतलं मल्टिप्लिकेशन. मग इथं बेस कोण, सी. इथं बेस सी, इथं बेस सी, इथं पण बेस सी. बेस लिहिला नाही तरी चालतो जेव्हा बेस लिहिलेला नसतो. जेव्हा बेस लिहिलेला नसतो तेव्हा बेस ई असतो आणि त्याला आपण एल एन म्हणतो. काय म्हणतो, एल एन, नॅचरल लॉगॅरिथम. बघा पेजच्या टॉपला हे आपण लिहिलेलं आहे, नॅचरल लॉगॅरिथम. नॅचरल लॉगॅरिथम त्याला आपण काय म्हणतो, एल एन. अँड इट इज नथिंग बट लॉग ए टू द बेस ई. ज्यावेळेस बेस ई असतो, ज्यावेळेस बेस ई असतो, ज्यावेळेस बेस ई असतो, ज्यावेळेस बेस ई असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, नॅचरल लॉगॅरिथम. काय म्हणतो, नॅचरल लॉगॅरिथम. ओके, आणि दुसरा लॉगॅरिथम आहे त्याला आपण म्हणतो कॉमन लॉगॅरिथम. काय म्हणतो, कॉमन लॉगॅरिथम, की जो तुमच्या लॉग टेबलमध्ये असतो. लॉग टेबल, दुकानामध्ये जायचं स्टेशनरीच्या दुकानामध्ये आणि स्टेशनरीच्या दुकानामध्ये जाऊन म्हणायचं लॉग टेबल द्या. एक साधारणपणे 20 ते 25 रुपयाला किंवा 15-20 रुपयाला लॉग टेबल भेटतो आणि तो विकत घ्यायचा. तर ह्या लॉगॅरिथममध्ये काय असतं, हा लॉगच असतो टू एनी नंबर, पण या ठिकाणी बेस काय असतो, 10. या ठिकाणी बेस 10 असतो आणि याला आपण म्हणतो कॉमन लॉगॅरिथम. ज्या लॉगचा बेस 10 असतो त्याला म्हणायचं कॉमन लॉगॅरिथम. ज्या लॉगचा बेस 10 असतो त्याला म्हणायचं कॉमन लॉगॅरिथम. आणि ज्या लॉगचा बेस ई असतो त्याला म्हणायचं नॅचरल लॉगॅरिथम. कळलं सगळ्यांना? ओके, आता रूल्स ऑफ लॉगॅरिथम आपण शिकत होतो. त्या रूल्स ऑफ लॉगॅरिथममध्ये आपण शिकलो, जर 2 लॉगची ॲडिशन असेल, जर 2 लॉगची ॲडिशन असेल तर लॉगच्या आतमध्ये काय येतो, प्रोडक्ट. लॉगच्या आतमध्ये काय येतो, प्रोडक्ट. लॉगची ॲडिशन, लॉगच्या आतमध्ये त्या 2 नंबरचा प्रोडक्ट. याला आपण म्हणतो प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. काय म्हणतो, प्रॉडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. नेक्स्ट इज क्वेश्चन रूल. क्वेश्चन रूल, डिव्हिजन रूल. लॉग ए to the base c
मायनस लॉग बी टू द बेस सी. बरोबर आहे ना. इट इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी टू द बेस सी. ओके. मग दोन लॉगची सबट्रॅक्शन लॉगच्या आतमध्ये डिव्हिजन. दोन लॉगची सबट्रॅक्शन आतमध्ये डिव्हिजन. दिस इज कॉल्ड ॲज क्वोशंट रूल. याला काय म्हणायचं? क्वोशंट रूल. आणि नेक्स्ट आहे एक्सपोनंट लॉ. काय आहे? एक्सपोनंट लॉ. मग यम लॉग ए. मग यम हा काय आहे? इंडेक्स. या ठिकाणी बेस घेतला मी सी. इथं बेस आहे सी. याला एक्सपोनंट रूल म्हणायचं. एक्सपोनंट रूल. बरोबर की नाही? इंडेक्स एक्सपोनंट रूल. मग ह्या एक्सपोनंट रूलमध्ये काय होतं? पॉवर रूल, एक्सपोनंट रूल सगळे नावं आहेत. याला म्हणायचं प्रॉडक्ट रूल. याला काय म्हणायचं? प्रॉडक्ट रूल. याला आपण म्हणतो प्रॉडक्ट रूल. याला म्हणतो क्वोशंट रूल. काय म्हणतो? क्वोशंट रूल. आणि याला आपण म्हणतो पॉवर रूल. आता यम जो समोर आहे तो ह्या ए ची काय होणार? पॉवर होणार, इंडेक्स होणार. मग लॉग ऑफ ए रेस टू यम टू द बेस सी. सो दिस इज नोन ॲज पॉवर रूल. तर ही झाली तुमची रिव्हिजन. इथपर्यंत आपण घेतलेलं होतं प्रॉडक्ट रूल, क्वोशंट रूल, पॉवर रूल, नॅचरल लॉगॅरिथम, कॉमन लॉगॅरिथम आणि स्टार्टला आपण घेतलं हाऊ टू कन्वर्ट द एक्सपोनंट फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म अँड लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनंट फॉर्म. मला या लेक्चरच्या साहाय्याने तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की 10वीचा निकाल लागलेला नाही आहे, लगेच 11वी सायन्सची तयारी करायची गरज आहे का? मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं वेळ कोणासाठी थांबत नाही, हे लक्षात घ्या. बरोबर की नाही? आता जो या स्पर्धेमध्ये पुढे असणार तो शेवटपर्यंत पुढे राहणार आणि या स्पर्धेमध्ये जो मागे राहणार तो शेवटपर्यंत मागे राहणार. चला तर मग आपण पुढे आहोत, आपण पुढेच राहूया. तर हे झालं आपली रिव्हिजन. ओके. तर आपल्याला हे सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर 21. आजच्या लेक्चरला आपण फक्त एवढं शिकणार. क्वेश्चन नंबर 21. रूल्स वापरायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 21 वाचून घ्या. चला क्वेश्चन नंबर 21 वाचून घ्या. काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 21 मध्ये? पहा, त्यांनी असं म्हटलंय एक्झरसाइज 6.1. क्वेश्चन नंबर 21. राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. हे एक्सप्रेशन दिलेत ABCD आणि D हा सॉल्ड आहे. एक्सप्रेशन्स ॲज अ सिंगल लॉगॅरिथम. आपल्याला एकाच लॉगॅरिथममध्ये ह्याचं काय करायचं आहे? कन्व्हर्जन करायचं आहे. सो कन्वर्ट द गिव्हन लॉगॅरिथम इनटू सिंगल लॉगॅरिथम बाय युजिंग दॅट 3 रूल्स. ते 3 रूल्स वापरून सोडवायचे आहेत. चला मी ए नावाचा क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर ए. क्वेश्चन काय दिला बघा? 5 log x plus 7 log y. 5 log x plus 7 log y minus log z. ओके. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा 5 जो आहे तो समोर आहे, तो लॉगच्या काय समोर, तो इंडेक्स होणार. हा 7 काय समोर, तो काय होणार? इंडेक्स. म्हणजे मी कोणता रूल वापरणार रे? पॉवर रूल. कोणता वापरणार? पॉवर रूल. आपण टेक्स्टबुकमध्ये काय नाव दिले बघूया. टेक्स्टबुकमध्ये येस बाय युझिंग पॉवर रूलच म्हटलेलं आहे. चला हा 5 समोर डोक्यावर येणार, 7 समोर डोक्यावर येणार. हा 5 समोर आहे तो इंडेक्स होणार एक्सचा, 7 समोर आहे तो वायचा इंडेक्स होणार. म्हणजे होणार लॉग ऑफ x रेस टू 5 प्लस लॉग ऑफ y रेस टू 7 मायनस लॉग ऑफ z. कोणता रूल वापरला? पॉवर रूल. बाय युझिंग पॉवर रूल. तर आपण या ठिकाणी पॉवर रूल वापरलेला आहे. ओके. आता मला सांगा ह्या 2 लॉगची काय आहे? ॲडिशन. ह्या 2 लॉगची काय आहे? ॲडिशन. 2 लॉगची ॲडिशन आहे. मग लॉगची ॲडिशन असताना लॉगच्या आतमध्ये काय होतं? प्रोडक्ट. मग काय होणार बघा? लॉग ऑफ x रेस टू 5 इंटू y रेस टू 7 मायनस लॉग ऑफ z.
मायनस लॉग ऑफ झेड. इथं 2 लॉगची काय आहे ॲडिशन, मग ॲडिशनचं काय होतं प्रोडक्ट. हे शिकलेलो आहोत आपण. ॲडिशन असेल तर काय होतो प्रोडक्ट. मग मी काय लिहिणार बाय युझिंग विच रूल प्रॉडक्ट रूल. बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. तर आपण या ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरला. ओके. हा एक्स आणि वाय वेगळेत, नाही तर म्हणसान प्रॉडक्टमध्ये इंडेक्सची ॲडिशन होते. बेस सेम पाहिजे ना. बेस सेम असतानाच इंडेक्सची काय होते ॲडिशन. इथं बेस एक्स आहे, इथं बेस वाय. आता हा लॉग आहे आणि हा दुसरा लॉग आहे आणि या 2 लॉगच्या आतमध्ये काय आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन असल्यानंतर काय करायचं डिव्हिजन. सो लॉग ऑफ एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 अपॉन झेड. अपॉन झेड. मग याला म्हणायचं बाय युझिंग सबट्रॅक्शन आहे म्हणजे डिव्हिजन येणार बाय युझिंग क्वोशंट रूल. बाय युझिंग क्वोशंट रूल. मग क्वोशंट रूल वापरून आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. सो इन दिस वे वी कन्वर्ट 1 2 3 लॉग्स इनटू अ सिंगल लॉगॅरिथम. नाहीतरी आपला प्रश्न काय होता राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲज अ सिंगल लॉगॅरिथम. तर त्यासाठी आपण हे 3 रूल्स वापरले. पहिला पॉवर रूल, जो समोर होता डोक्यावर घेतला. हे माझी सोपी वाक्य आहेत ती लक्षात ठेवायची. समोर डोक्यावर घेतला, समोर होता डोक्यावर घेतला. ॲडिशन, प्रॉडक्ट, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, फिनिश्ड. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. मॅथ हा विषय 11वी आणि 12वी सायन्सला सगळ्यात सोपा विषय आहे. तुमच्या मनामध्ये 0.001% पण डाऊट्स येणार नाही. लक्षामध्ये तुमच्या मनामध्ये 0.001% पण डाऊट्स येणार नाहीत. सगळ्यात सोपा विषय आणि जरी अवघड असलं तरी आपण त्याला सोपं बनवूया. ओके. फक्त माझ्यासोबत राहा. चला तर पुढचा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर बी. हेच 3 रूल वापरायचे आहेत. बघा प्रॉब्लेम नंबर बी काय दिलाय 1/3 लॉग ऑफ एक्स मायनस 1 प्लस 1/2 लॉग ऑफ एक्स प्लस 1/2 लॉग ऑफ एक्स. 1/3 समोर, 1/2 समोर असलेला डोक्यावर. मग याला काय म्हणायचं बाय युझिंग पॉवर रूल. आपण जरी मराठीतनं बोलत असलो, मराठीतनं लॉ सांगत असलो तरी आपण कुठेही मराठी लिहिले का नाही. आपण सगळं इंग्लिशमधूनच लिहितो, त्यामुळे पेपरमध्ये करेक्ट जातं. पण आपल्या मातृभाषेतनं जर शिकलं तर ते डायरेक्ट कळतं. चला 1/3 समोर आहे, डोक्यावर जाणार, इंडेक्स होणार. सो लॉग ऑफ एक्स मायनस 1 रेस टू 1/3 लॉग ऑफ एक्स रेस टू 1/2. जो समोर होता तो डोक्यावाला, याला काय म्हणायचं बाय युझिंग विच रूल पॉवर रूल. ओके. चला ठीक आहे. आता 2 लॉगची काय आली सांगा ॲडिशन. 2 लॉगची काय आली ॲडिशन. मग ॲडिशन असल्यानंतर लॉगच्या आतमध्ये काय होतो प्रोडक्ट. सो इट इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स मायनस 1 रेस टू 1/3 इंटू एक्स रेस टू 1/2. बरोबर. मग लॉगच्या आतमध्ये ॲडिशन आहे, मग लॉगच्या आत 2 लॉगची ॲडिशन आहे, मग लॉगच्या आतमध्ये काय झाला प्रोडक्ट. मग आपण म्हणणार आहे बाय युझिंग बोला प्रॉडक्ट रूल. बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. सो दिस इज क्वेश्चन नंबर 2. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे. चला क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे सी. काय बघा ln ऑफ एक्स प्लस 2 ln ऑफ एक्स प्लस 2 ln ऑफ एक्स मायनस 2 मायनस 3 ln ऑफ एक्स प्लस 5 मायनस 3 ln ऑफ एक्स प्लस 5. ओके. आता याच्यामध्ये काय आहे बघा, हा 3 जो आहे तो समोर आलेला आहे, तो कुठे जाणार डोक्यावर. मग आपण सुरुवातीला वापरायचा बाय युझिंग विच रूल. कोणता रूल पॉवर रूल.
So it is equal to ln of x plus 2 plus ln of x minus 2. हा 3 गेला डोक्यावर. सो ln of x plus 5 raised to 3. मी काय म्हणणार बाय युझिंग पॉवर रूल. बाय युझिंग पॉवर रूल. तर पॉवर रूल आपण हे वापरून केलेलं आहे. आता 2 लॉगची काय झाली हो इथे ॲडिशन. बघा 2 लॉगची काय आहे ॲडिशन. लॉगची ॲडिशन म्हणजे लॉगच्या आतमध्ये प्रोडक्ट म्हणजे काय येणार ln ऑफ x प्लस 2 इंटू x मायनस 2. इथं प्लस आहे. प्लस असल्यावर काय आला प्रोडक्ट. प्लस असल्यानंतर काय आला प्रोडक्ट. बरोबर. सो ln ऑफ x प्लस 2 इंटू x मायनस 2 मायनस ln ऑफ x प्लस 5 रेज टू 3. ओके. आता या ठिकाणी 2 लॉगची काय आहे सबट्रॅक्शन. 2 लॉगची काय आहे सबट्रॅक्शन. मग 2 लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगच्या आतमध्ये डिव्हिजन. मग काय आलं ln ऑफ बघा x प्लस 2 इंटू x मायनस 2 अपॉन x प्लस 5 रेज टू 3. मग सबट्रॅक्शन या ठिकाणी आपण कोणता रूल वापरला होता प्लसचा डॉट झाला म्हणजे बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. By using product rule. Subtraction, division. By using quotient rule. तर क्वेश्चन रूल वापरून आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. ln म्हणजे बेस काय असतो e. n stands for natural logarithm. Natural logarithm means बेस e की जो आपल्या मॅथमध्ये वापरतात. आणि कॉमन लॉगॅरिथम ज्याला आपण बेस 10 असतो तो लॉग टेबलमध्ये वापरतात. तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये वापरतात. कॉमन लॉगॅरिथम फिजिक्स केमिस्ट्री कॉमन सब्जेक्ट आहेत ना. मॅथमध्ये मात्र ln वापरतात. नॅचरल लॉगॅरिथम वापरतात. ओके ठीक आहे. चला आपला क्वेश्चन नंबर सी झाला. क्वेश्चन नंबर डी कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर डी. तुमची ही 11वी सायन्सची सुरुवात आहे. त्यामुळं लगेच पटापटा आपण काय जास्त लेक्चर्स घेणार नाहीत. जास्त हेवी डोस तुम्हाला देणार नाही. छोटा डोस देऊन मग आपण नंतर हेवी डोस चालू करू. आता 12वीला ऑलरेडी आम्ही फर्स्ट दिवसापासून 8 एप्रिलपासून 12वी चालू केली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत डेली आम्ही 4 व्हिडिओज अपलोड करतो. बरोबर. भरपूर व्हिडिओ झाले. त्याचे 200-250 व्हिडिओज झालेले आहेत. चला तर आपलं हे 5वं लेक्चर आहे. क्वेश्चन नंबर डी सॉल्ड आहे पुस्तकामध्ये सॉल्ड आहे. मिसलिनियसमध्ये या टाईपचा क्वेश्चन नव्हता नाही तर मी घेतला असता. काय दिले बघा 3 ln ऑफ p प्लस 1 मायनस 1/2 ln ऑफ r प्लस 5 ln ऑफ 2q प्लस 3 2q प्लस 3. ओके. जे समोर आहेत हा 3 कुठे आहे समोर. हा 1/2 कुठे आहे समोर. हा 5 कुठे आहे समोर. यांना वरती घ्यायचं म्हणजे कोणता फॉर्म करायचा विच रूल पॉवर रूल. चला जे डोक्यावर आहे जे समोर आहे त्या डोक्यावर घेऊया. ln ऑफ p प्लस 1 रेज टू 3 मायनस ln ऑफ r रेज टू हाफ प्लस ln ऑफ 2q प्लस 3 रेज टू 5. 2q प्लस 3 रेज टू 5 झालं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा हा 3 डोक्यावर गेला. हा 1/2 डोक्यावर गेला. हा 5 डोक्यावर गेला. ठीक आहे. तर याला म्हणायचं पॉवर रूल. बाय युझिंग पॉवर रूल. ठीक आहे. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन आलंय. काय आलंय सबट्रॅक्शन. इथे सबट्रॅक्शन आलंय. सबट्रॅक्शन म्हणजे काय होणार डिव्हिजन. सो ln ऑफ p प्लस 1 रेज टू 3 अपॉन r रेज टू हाफ. ओके. प्लस ln ऑफ 2q प्लस 3 रेज टू 5. सबट्रॅक्शन डिव्हिजन.
by using quotient rule. By using quotient rule. By using quotient rule. Okay? By using quotient rule. ठीक आहे. सबट्रॅक्शन, डिव्हिजन. बघा, सबट्रॅक्शन येलो चॉकनी दाखवलंय, डिव्हिजन येलो चॉकनी दाखवली. आता बघा, इथे प्लस आहे, इथे काय आहे? प्लस. प्लस म्हणजे काय रे? ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय रे? प्रॉडक्ट. मग प्रॉडक्ट होणार, सो इट इज इक्वल टू ln ऑफ बघा p प्लस 1 रेज टू 3 अपॉन r रेज टू हाफ. r रेज टू हाफ. थांबा ना, प्लस म्हणजे प्रॉडक्ट होणार ना, प्रॉडक्ट. मग ते आतमध्ये घेतलं पाहिजे. सो इन टू बघा 2q प्लस 3 रेज टू 5. ह्या ठिकाणी ॲडिशन होती, मग आपण काय केला? प्रॉडक्ट. मग याला म्हणायचं बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. कळलं सगळ्यांना? तर आपण सुरुवातीला पॉवर रूल वापरतो, नंतर क्वोशंट रूल वापरला आणि नंतर प्रॉडक्ट रूल वापरला. तर अशा प्रकारची उदाहरणं आपण, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स हे आपण पॉवर रूल, क्वोशंट रूल, प्रॉडक्ट रूलच्या साहाय्याने सोडवलेले आहेत. मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. तुम्हाला हाऊ टू कन्वर्ट द एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू लॉगॅरिथमिक फॉर्म अँड हाऊ टू कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म कळलं असेल. नवीन विद्यार्थ्यांना समजलं असेल तर माझं पहिलं लेक्चर पहा. पहिल्यापासूनचे लेक्चर पाहिलेच पाहिजेत. काय ते 20-22 मिनिटाचे लेक्चर्स आहेत, बरोबर की नाही? ते पाहिले पाहिजेत, सोडवले पाहिजेत. नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढा. हळूहळू सगळं व्यवस्थित होतं. फक्त डेली अभ्यास करत राहा, जास्त अभ्यास करायचा नाही. अर्ध्या तासाचे 2च लेक्चर टाकतो 1 जुलैपर्यंत. ते व्यवस्थित करा, कळलं का? हे बेसिक आहे. एकदा बेसिक तुमचं क्लिअर झालं का आपण JEE ॲडव्हान्सचे सुद्धा प्रॉब्लेम्स क्रॅक करू शकतो. पण त्यासाठी बेसिक येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं छोटा अभ्यास करत राहा, मोठा अभ्यास ॲटोमॅटिक तयार होईल. ओके, धन्यवाद.